अरे वायडी म्हणजे इयर डाऊन मित्रा. मंडळी, आपण हल्ली जगभरात एक नाव ऐकतोय ते म्हणजे नरेंद्र मोदी. आणि मला वाटतं त्याच्यानंतर आपण सोनीवरती एक नाव सतत ऐकाल ते म्हणजे नरेंद्र राहुरीकर. तर आपण जाणून घेऊया की सरांना नेमकं काय सांगायचं या मालिकेबद्दल. वायडी ही कल्पना बेसिकली काय आहे किंवा इयर डाऊन म्हणजे काय? वायडी हे एक पुस्तक आहे. जसं एटीकेटी असतं ना, तसं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इयर डाऊन हा प्रकार असतो. जर तुम्ही काही विषय कंप्लीट नाही केले तर तुमचं एक वर्ष जातं. सो दॅट कॉन्सेप्ट इज कॉल्ड वायडी, इट्स इयर डाऊन. आणि त्यात खूप फेमस पुस्तक आहे मिस्टर कुलकर्णींचं, त्याच्या आधारित हे बनवलेलं आहे. डेली सोपमध्ये वगैरे हा वीकली करण्याचा हा बऱ्याचशा चॅनलमध्ये आतापर्यंत असा न झालेला प्रकार आहे. आणि आता टेलिव्हिजनमध्ये 10-10 एपिसोडचे जे छोटे छोटे एपिसोड्स येतात आहे वेब सिरीजमध्ये वगैरे, तर हा नव्या प्रकारे केलेला प्रकार सोनीमध्ये पहिल्यांदाच बघायला मिळेल. बऱ्याचशा चॅनलमध्ये तुम्ही बघायला वीकली बाय वीकली हा प्रकार फार कमी असतो. कारण आम्हाला फिल्मसारखं शूट करायचं होतं. बिकॉज वी हॅव टेकन द फिल्म डिरेक्टर्स मिसेस समीर पाटील, ॲक्टर्स वगैरे पण फिल्म्सचे आहेत. तर त्यामुळे फिल्मच्या हिशोबाने वेब सिरीजच्या हिशोबाने याला शूटिंग करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि त्यासारखा प्रयत्न डेली सोपमध्ये करता येणं अशक्य होतं. डेली सोपसारख्या बजेटमध्ये पण करणं अशक्य होतं. म्हणून सोनीने आम्हाला हा चांगला एक्सपिरियन्स दिलेला आहे, ज्याच्यामध्ये आम्ही वीकलीमध्ये जरा चांगल्या प्रकारे शूट करून देऊ शकतो. ज्याच्या आमच्या डे टू डे एपिसोड देण्याचं टेन्शन नाही आहे. वी कॅन डू फ्रीडमली, वी कॅन डू अ नाईस थिंग विच पीपल वॉन्ट टू सी इट नाउ डेज. खरं तर ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की एक मराठी माणूस हिंदीमध्ये एवढी मोठी क्रांती करतोय. पण तुम्ही आत्तापर्यंत रोहित शेट्टी सरांसोबत खूप प्रोजेक्ट केलेत. तर ही जी नवी मालिका आहे वायडी, तर ह्याच्यामध्ये आम्हाला कुठे रोहित शेट्टी पाहायला मिळतील का? जरूर आपण त्यांना एकदा बोलून सांगूयात की आमचं पहिलं प्रोडक्शन हाऊस आहे, ही माईट कम देअर. कारण मी त्यांच्यावर जवळपास 10 पिक्चर केलेली आहेत. आणि त्याच्यानंतर फक्त मला प्रोडक्शन हाऊस सुरू करायचं होतं, म्हणून मग मी त्यांचे पिक्चर सोडले आणि त्याच्यानंतर मी प्रोडक्शन हाऊस सुरू केलं.